नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. शिक्षण क्षेत्रात तब्बल 31 वर्ष निस्पृह सेवा बजावून शेकडो विद्यार्थी घडवणारे व्यक्तिमत्व, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमवेदक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप बाबाजी ढाकणे यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झालाय. 31 वर्षांचा प्रदीर्घ शैक्षणिक प्रवास श्री ढाकणे यांनी आपल्या कारकिर्दीतील 28 वर्ष सहाय्यक शिक्षक म्हणून तर शेवटची 3 वर्ष मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून अत्यंत कार्यक्षमतेने जबाबदारी सांभाळली. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर, सदस्य श्री दीपक कोटिया, श्री चंद्रकांत खातू, डॉक्टर भगवान लोखंडे यांसह पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे, श्री बळीराम चव्हाण, श्री अरुण खुळपे, सौ चव्हाण मॅडम, श्री बोलार, श्री जायभाये आणि ढाकणे सरांचे सर्व स्नेही नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी, प्राथमिक विद्यामंदिर, गोमवेदक विद्यामंदिर, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराच्या वतीनं ढाकणे सरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्ष श्री मंगेश देशमुख आणि सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, श्री चंद्रकांत रोडे यांनी ढाकणे सरांच्या शिस्तबद्ध कार्याचं कौतुक केलं. माजी मुख्याध्यापक श्री एन.एच. मुतंगे, डॉक्टर भगवान लोखंडे, प्राध्यापक सर्जे व्ही.बी., श्री सुहास वावेकर, श्री अरुण खुळपे, श्री बळीराम चव्हाण, श्री जायभाये, श्री बोलार, श्री भोईर, कन्या सौ कांचन आदींनी ढाकणे सरांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य दिलीप ढाकणे भावुक झाले होते. संस्था आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी ही प्रदीर्घ सेवा यशस्वीपणे पूर्ण करू शकतो अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक पाटील यांचे तर आभार पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. आज आपल्या सर्वांसाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी हा खूप खास दिवस आहे. आपण ह्याच्यासाठी जमलेलो आहोत की एक व्यक्ती जी खूप छोट्या गावातून येते, म्हणजे जसं वावेकर सरांनी पूर्ण एक्सप्लेन केली त्यांच्याविषयी, की त्यांच्याकडे काहीच नव्हतं आत्तापर्यंत सुद्धा, की आणि आम्ही लहानपणापासून ह्या गोष्टी पूर्णपणे ऐकत आलेलो आहोत की मी लहान असल्यापासून माझ्याकडे हे नव्हतं, ते नव्हतं. आम्हाला शिकायला शाळेत जायला सुद्धा चप्पल नसायची, कपडे नसायचे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जे माझ्या पप्पांनी मिळवलं, म्हणजे आम्ही ते सांगूही नाही शकत की त्यांनी एवढ्या गोष्टी आजपर्यंत मिळवल्या, आणि त्याचा आम्हाला सर्वांनाच त्यांचा खूप अभिमान आहे. आणि आज जे त्यांच्याविषयी जे काही कौतुक चाललेलं आहे किंवा जो काही त्यांना सन्मान मिळत आहे त्याचा तर त्यांना नक्कीच आनंद आहे. पण इथे जमलेल्या सर्व लोकांना किंवा सर्व माझे जे कुटुंब आहे, परत त्यांचे जे सहकारी शिक्षक असतील, मित्र असतील, त्यांना सगळ्यांनाच त्यांचा खूप अभिमान आहे. आणि अजून एक गोष्ट फक्त महत्त्वाची मला एवढंच बोलायचं आहे की एक दुसऱ्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपलं एक आयुष्य निर्माण करणं किंवा आपली एक जागा निर्माण करणं ही खूप अवघड गोष्ट आहे, आणि ती माझ्या वडिलांनी मिळवली याचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे. बस, आणि सगळ्यांकडून माझ्या वडिलांना इथून पुढच्या पूर्ण सगळ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इथून पुढचं त्यांचं आयुष्य हे फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी असेल. त्यांना ज्या काही गोष्टी मोकळ्या वेळामध्ये करायला नाही मिळाल्या ते करतील, परत त्यांना जे एवढं मोकळं आयुष्य जगायचे ते करतील. आत्तापर्यंत त्यांचं हेच होतं, मुलं, माझी दिवंगत आई, आता ह्या आई, त्याच्यानंतर जे काही आता आमचं पुढे सगळं जे काही आहे त्याच्यामध्येच चाललं होतं. पण आता त्यांना आणि मुख्य म्हणजे त्यांची शाळा. जेव्हा आम्ही कधी फोन केला तर मी शाळेत आहे, आम्ही फोन केला तर मी शाळेत आहे, म्हणजे एवढे ते त्यांच्या शाळेमध्ये किंवा कामामध्ये ते एवढे बिझी असायचे की आम्हाला फोन करण्यासाठी फक्त संध्याकाळचा वेळ असायचा. दिवसभर ते पूर्ण मी माझ्या शाळेत आहे. कधी आम्ही त्यांना जर म्हटलं की बाबा एक सुट्टी काढा, इकडे या, नाही मला सुट्टी नाही मिळत, आम्ही त्यांना सहज म्हणायचो तुम्ही मुख्याध्यापक आहे, तुम्हाला सुट्टीची काय गरज आहे, तर ते म्हणायचे नाही, तसं नाहीये, मी मुख्याध्यापक जरी असलो तरी मी जर काम नाही केलं तर मग बाकीचं कोण काम करणार. त्याच्यामुळे आम्ही जे काही बघत आलोय त्याचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे. आणि इथून पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी मी माझ्या वडिलांना आपल्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा देते. आणि इथे सर्वजण जे उपस्थित राहिले, म्हणजे आतापर्यंत या 30 ते 31 वर्षामध्ये माझ्या वडिलांसाठी
जे तुम्ही एवढं आदर प्रेम दाखवलं ते इथून पुढेही असंच राहू द्यात. आता भलेही ते गावाला जातील पण तरीही ते असंच राहू द्यात की जेणेकरून आम्हाला इकडे सारखं यायला मिळेल. आमची जी एक नाळ असेल ती जोडलेली असावी. बस एवढंच. तर मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये सर्व काळात शिक्षक या पदासाठी एक पवित्र आदराचं स्थान राहिलेलं आहे. आणि अशा क्षेत्रामध्ये आपण तब्बल 31 वर्ष सेवा देऊन आज सेवाकृती करत आहात याबद्दल प्रथमतः आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपण दोघांनाही हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. खरं तर तळा या गावामध्ये माझी जी काही एंट्री झाली आणि बाजारामध्ये मी ज्यावेळी पहिल्यांदा फिरत होतो, पहिले महिना 2 महिने, त्यावेळी ढाकणे सरांचा भाऊच अशी माझी ओळख होती. जवळजवळ सर्व दुकानदार असं विचारायचे की ढाकणे सरांचे तुम्ही भाऊ आहात का, शाळेमध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे का. म्हणजे माझी इथली तळा परिसरातली पहिली ओळख ते ढाकणे सरांचे भाऊ असून. त्याच्यानंतर मी ज्यावेळी इथं जॉईन झालो त्यावेळी सर्वात नवीन जे चेहरा होता ते होते लोकरे सर, जे ज्युनियर याच्यामध्ये मानले जायचे. आणि आज ढाकणे सर एकीकडे रिटायर होत आहेत आणि दुसरीकडं लोकरे सरांकडे धुरा जाते आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने एक वर्तुळ या संस्थेतलं हायस्कूलच्या दृष्टीने असणारं पूर्ण होत आहे. या निमित्तानं आपल्याशी किंवा या समारंभाच्या निमित्तानं संवादी होताना या समारंभाचं औचित्य सांगायचं झालं तर एका प्रसंगाचा संदर्भ घ्यावा लागेल. एक प्रसंग असा सांगितला जातो की एक व्यक्ती सायंकाळच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये जाते आणि त्यांना अटेंड करणारा एक वेटर त्यांच्याकडे येतो आणि आदराने विचारतो की साहब खाने में क्या हो. आणि त्यावेळेस ती व्यक्ती एक फिरकी घ्यायची म्हणून त्या वेटरला असं बोलते की बीता हुआ वक्त मुझे दे. तो जो वेटर आहे तोही तेवढाच हजरजबाबी होता. तो म्हणाला सर बीता हुआ वक्त तो अभी अभी खत्म हुआ, यादें ताजा है वो आपको दे दूंगा. म्हणजे या तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आपण आपल्या जीवनाची सर्वात महत्त्वाची उमेदीची वर्ष व्यतीत केलेली आहे. आणि हा 31 वर्षाचा कालखंड हा काही थोडका नाही. आणि म्हणून या कालखंडामध्ये आपण ज्या काही आपल्या ज्या स्मृती आहेत, आपल्या ज्या काही आठवणी आहेत, आपले जे काही या निमित्तानं ऋणानुबंध इथं तयार झालेले आहेत त्याचा संदर्भ या पद्धतीच्या समारंभांमधून व्यक्त होणं आवश्यक असतं. आणि म्हणून आपण ज्या समाजामध्ये वावरतो आपल्या सभोवताल साधारणतः प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. एक असते ती लाजाळूच्या पानाची प्रवृत्ती. म्हणजे लाजाळूच्या पानाचं वैशिष्ट्य आपण जाणतो. त्याला आपण टच केलं, त्याला आपण स्पर्श केला की ते स्वतःला आत्म मिटवून घेतं. तसंच काही वेळा ती प्रवृत्ती असं असते की इतरांच्या आपण संपर्कात आलो, सहवासात आलो की ती व्यक्ती स्वतःला मिटवून घेते, नको काही आपल्याला धोका नाही. तर काही प्रवृत्ती या निवडुंगाच्या काट्यासारख्या असतात. या निवडुंगाच्या काट्याला स्पर्श केल्यानंतर स्पर्श करणारालाच रक्तबंबाळ व्हावं लागतं. आणि मग काट्याच्या नादी लागल्यानंतर काय अवस्था होते याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला आलेला असू शकतो. याच समाजामध्ये काही प्रवृत्ती या सूर्यफुलासारख्या असतात. आणि सूर्यफुलाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जिकडं प्रकाश असतो त्या दिशेनं ते आपली मान सतत ठेवत असतं. आणि या दृष्टिकोनातून आपण जर ढाकणे सरांच्या व्यक्तित्वाकडे बघितलं, मगाशी सरजे सरांनी सांगितलं की त्यांचा स्वभाव काही फार चांगलाही नाही आहे आणि फार वाईटही नाही आहे, परंतु त्यांच्या स्वभावातल्या काही पैलूंचा संदर्भ या निमित्तानं मला देणं गरजेचं वाटतं जे मला भावले. त्याच्यातले 2-3 गोष्टी मला इथं आपल्या समोर ठेवणं आवश्यक वाटतं. एक म्हणजे ज्यांचा प्रवास किंवा ज्यांचा प्रारंभ हा संघर्षातून झालेला असतो, प्रतिकूल परिस्थितीतून झालेला असतो. ते जीवनामध्ये स्थिर झाल्यानंतर, स्थैर्य आल्यानंतर खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद लुटत असतात. मला आठवतं माझे एक नातेवाईक होते हरबडे सर म्हणून. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं, नोकरीलाही त्यांनी फार संघर्षातून ते लागले. आणि ते सर्व झाल्यानंतर स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांच्यासोबत जर बाजारात गेलो तर एक अनुभव सारखा यायचा की ते अनेक वस्तू अधिकच्या घ्यायच्या. म्हणजे अगदी मटण घ्यायला आम्ही गेलो तरी सुरुवात ते करायचे की अर्धा किलो दे. त्याच्यानंतर मग त्यांना एखादा त्याच्यातला पार्ट आवडला की नाही तो टाक, हा पण टाक, हा पण टाक. म्हणजे अर्धा किलोची सांगितलेली ती जी काही होती ती 1.5 किलो 2 किलो असं व्हायची. आणि मग मी सहज सरांना विचारायचं की सर एवढं कशासाठी, आपण काय खाणार आहात का एवढं.
तो बोलायचा अरे आपण हजारो वर्ष उपाशी होतो, मला आता गरिबीचा बदला घ्यायचा आहे. आणि हा जो गरिबीचा बदला आहे, जर मी ढाकणे सरांकडे बघितलं तर त्यांचा सुद्धा हा संघर्ष आहे. आणि मग चांगली स्प्लेंडर गाडी होती त्यांच्याकडे, ती सोडून बुलेट कशाला पाहिजे असं आपल्यासारख्या बोलले. चांगली त्यांच्याकडं अल्टो होती, ती सोडून ग्रँड वेटरा कशाला पाहिजे. हा एक प्रकारचा जीवनाचा आनंद आपण कसा घ्यावा, तो केवळ जीवनाचा आनंदच घेता येत असं नाही, तर असे व्यक्तित्व हे जीवनाचा आनंद एक प्रकारे लुटत असतात. आणि म्हणून आजही आपण जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर जो फ्रेशनेस आहे, त्यांचा चेहरा जो आजही तेवढाच उत्साहित आणि प्रफुल्लित आहे, त्याच्यामागे हे एक महत्वाचं कारण असं वाटतं की आपण जीवनाचा एक पुरेपूर आनंद घेत आहेत आणि ते सर्वांनी हे तत्व घेण्यासारखं आहे. दुसरं एक या निमित्तानं मला सांगणं गरजेचं वाटतं की आतापर्यंत जे मुख्याध्यापक आपण बघतो, साधारणतः प्राचार्य बघतो, त्यांचं एक वर्तुळ असतं. त्यांच्या बहुतेक खास 4-5 लोकांची एक मैफिल असते, ते त्यांचे पंचेंद्रिय असतात प्राचार्यांचे. आणि मग आपल्याला वाटतं की यांना कसं ऐकून गेलं असेल आपण बोलल्यानं, किंवा यांना कसं दिसलं असेल आपण असं केलेलं, किंवा यांना कसा वास गेला असेल याचा. कारण ही पंचेंद्रिय मंडळी यांची आजूबाजूला आपल्या असतात. आणि मला मुख्याध्यापक म्हणून ढाकणे सर असं एकमेव व्यक्तिमत्व वाटतं की यांच्या जवळ फार कोणी असं वर्तुळ झालेलं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपली भूमिका बदलल्यानंतर आपल्याला जी भूमिका मिळालेली आहे त्याचा आपण कसा नितांत आदर करावा, किंवा कसं आपण अधिक देण्याचा प्रयत्न करावा, ते त्यांनी दिलेलं आपल्याला दिसतं. याचबरोबरीने आणखी एक महत्वाचा पैलू आपल्याला या दृष्टीनं, ते ज्या भागातून येतात तिथे खरं तर नगर जिल्हा म्हणजे हा जातीयतेचा एक महाराष्ट्रातला बाल्य किल्ला समजला जातो, एक प्रखर जिल्हा मानला जातो. परंतु जातीयतेच्या भिंती त्यांनी उलटलेल्या आहेत. केवळ वैचारिकच नाही तर कौटुंबिक स्तरावर सुद्धा त्याचा त्यांनी सन्मानानं स्वीकार केलेला आहे. ते केवळ मूल्य सांगून थांबलेले नाही, तर त्यांनी ते आपल्या कौटुंबिक पातळीवर सुद्धा ती मूल्य जगलेली आहेत. आणि म्हणून अशा व्यक्तींचा जो स्पर्श असतो, शिक्षकाचा जो हात असतो, त्याचं एका कवितेच्या संदर्भाने मी दाखला देऊन थांबेल की एका आयुष्याच्या सायंकाळी एक वयोवृद्ध शिक्षक एका पावसाळी संध्याकाळी झोपाळ्यावर बसलेले असतात. आणि तेवढ्यात त्यांचा एक माजी विद्यार्थी त्यांच्याकडे येतो. ओळखलात का सर म्हणत संवाद करू लागतो. आणि बोलता बोलता नुकत्याच झालेल्या महापुरामध्ये नव्यानं उभा केलेला संसार कसा वाहून गेला, भिंती कशा ढासळल्या, चूल कशी विजली, हे ते सांगू लागतो. आणि ह्या ऐकता त्या वयोवृद्ध शिक्षकाला असं वाटतं की आपला हा माजी विद्यार्थी या अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या प्रसंगामध्ये आपल्याकडे काही मदतीच्या अपेक्षेने आला आहे. या प्रसंगातून श्रावणबिंदू जागे करणाऱ्या काही ओळी कवी कुसुमाग्रजांना सुचल्या. त्यात ते म्हणतात की खिशाकडे हात जाताच हसत हसत तो उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत तो उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. असा आपला हात विद्यार्थ्यांना, त्यांचा आपला जो स्पर्श आहे तो आपल्या जीवनामध्ये ते जिथं कुठे असतील त्यांना ती उमेद देईल. आणि असं महाभारतामधलं मोक्ष पर्वातलं एकच वाक्य आपल्याला सांगेल, त्याच्या जीवनाचं तत्व सांगितलेलं आहे की उच्चारलेलं वचन, पेरलेलं बीज आणि आपण केलेलं कर्म कधीही निष्फळ जात नाही. आपण जे काही कर्म केलं त्याचं निश्चितच आपल्याला फलद्रूप होईल. आपलं जीवन पुढील काळासाठी आपल्याला निरामय आयुष्य लाभो. आपल्या ज्या बकेट लिस्ट आहेत त्या आपल्या पूर्ण हो, अशा हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. आणि साधारणपणे 31 वर्ष 1995 पासून आजपर्यंत, म्हणजे या 31 मे पर्यंत सर या ठिकाणी आहेत. अतिशय चांगला सहवास आम्हाला त्यांचा लाभला. खरं तर एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की आमच्या ज्या बॅच आहेत, साधारणपणे आमची 93-94ची बॅच, आम्ही 94ला गेलो आणि ढाकणे सर 95ला आले. म्हणजे ती जी आमची बॅच होती मुद्दे आम्हाला माहिती असलेले शिक्षक त्यातले शेवटचे ढाकणे सर असतील. त्यानंतर आता ढाकणे सर गेल्यानंतर एक पूर्णपणे नवीन टीम आहे की आमच्या ज्या बॅचमेट होत्या त्यांच्यासाठी ओळखणारी जुन्या बॅचमधले एक ढाकणे सर होते की आल्यानंतर आपले शिक्षक कोणतं ढाकणे सर तरी त्यांना दिसायचे. पण असे ढाकणे सर गेल्यानंतर त्यानंतर पूर्ण नवीन स्टाफ या ठिकाणी उरणार आहे. त्यामुळे आमच्यासारखे आमचे जे काही मित्र येतात तेव्हा त्यांना कोणीही परिचित शिक्षक इथे आता भेटणार नाही ढाकणे सर आपण गेल्यानंतर. आज त्याच्या अगोदर अनेक शिक्षक होते ते आता बरेचसे सेवानिवृत्त झाले. म्हणजे आम्ही ज्या वेळेला कार्यरत होतो किंवा जाता जाता आलेले ढाकणे सर हे त्यातले शेवटचे शिक्षक आज तेही
काही या महिन्यानंतर आपल्यातून सेवानिवृत्त होणार आहे. ढाकणे सर साधारणपणे शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्यरत होते. त्यानंतर आता शेवटची काही वर्ष म्हणजे 3-3.5 वर्ष त्यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडली आणि ज्या वेळेला ज्या भूमिकेत ते होते ती भूमिका त्यांनी अतिशय योग्य रीतीने पार पाडली हे आम्ही अतिशय जवळून बघितलेलं आहे. कधीही त्यांनी आपल्या पदाची गरिमा कमी होऊ दिली नाही. ते शिक्षक होताना काय करत होते आणि आज मुख्याध्यापक झाले म्हणून ते काय करतात असा आम्हाला शिक्षकांना नेहमी प्रश्न असतो. ते ज्या वेळेला एखादी गोष्ट नियमाने रागाने चिडून शेवटी कसं आहे त्या पदाला महत्व आहे त्या व्यक्तीपेक्षा. त्या पदाचं काम आहे ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. हे करत असताना कधी मला असेल कधी आमच्या सहकार्यांना असेल ते रागावूनही बोलले. ते जे बोलत होते त्या बोलण्यामागचा उद्देश या निमित्ताने मी सगळ्यांना सांगेन. ढाकणे सरांनी कधी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते आमच्यावर रागावले नाही. त्यांचं रागावणं असेल किंवा थोडंसं नियमांवर बोट ठेवून बोलणं असेल यामागची त्यांची भूमिका ही मुख्याध्यापक पदाची होती ही आपण समजून घेतली पाहिजे. त्यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आपल्याला काही सांगितलं नाही. जे काही अतिरिक्त काम करायला लागलं त्यामागे कुठेतरी विद्यार्थ्यांचं हित त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं होतं. कधीतरी संस्थेचे काही धोरणात्मक निर्णय होते याकरता ती भूमिका ते पार पाडत होते. म्हणून मी म्हटलं की ते ज्या भूमिकेत होते त्यावेळेला त्यांनी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खरं तर सर तुम्ही जे केलं ते योग्यच होतं हे मी आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगेन. काही वेळेला थोडेफार खटके उडतात कुटुंबामध्ये आपल्या उडत असतात त्या गोष्टी आपण दुर्लक्ष करायच्या असतात. त्या माणसाच्या भूमिकेत आपण शिरून बघायचं असतं मग त्यावेळेला त्याची भूमिका आपल्या लक्षात येते. तर ढाकणे सरांनी ते अतिशय चांगल्या प्रकारे केलं. मी फक्त 2 गोष्टी मुद्दामून बोलणार आहे कारण ढाकणे सरांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 अत्यंत चांगल्या गोष्टी आमच्या इथे घडल्या. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो आणि हे काम करत असताना त्याची थोडी जबाबदारी त्यांनी माझ्याकडे टाकली होती. त्यातला पहिला पार्ट होता की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जबाबदारी अचानक सरांनी दिली. त्यावेळेला ते काम त्यांनी आणि माझे सगळे सहकारी शिक्षक त्याबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आम्ही काही दिवसात याची तयारी केली आणि त्यामध्ये तालुक्यात आमचा प्रथम क्रमांक आला. त्याच्या अगोदर 3रा क्रमांक होता. असं सलग 2 वर्ष आपल्याला त्यामध्ये ही यश आपल्या नेतृत्वात सर मिळालं. त्याचबरोबर जे स्कॉपचं मूल्यांकन झालं संपूर्ण राज्यातून काही लाख शाळा त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यातल्या ज्या निवडक शाळा महाराष्ट्रातून निवडल्या गेल्या त्यामध्ये तालुक्यातली आपली एकमेव माध्यमिक शाळा आहे की जिला अ+ श्रेणी मिळाली आणि हे केवळ आपल्या नेतृत्वामुळे घडलं. त्याची प्रमुख जबाबदारी तुम्ही माझ्याकडे दिली होती तरी आपलं जे नेतृत्व होतं आपण जो फ्री हँड आम्हाला त्यावेळेला दिला त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. म्हणजे अशा प्रकारे कोणतं काम व्यवस्थित करू शकतं ते तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हेरलं होतं. आणि या निमित्ताने मला अजून एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते. आम्ही या गोष्टी हिरिरीने करतो त्यामागे ढाकणे सर मला मुद्दामून ही गोष्ट सांगायची आहे की कोणतीही गोष्ट आपण मनापासून करावी चांगल्या प्रकारे करावी. कुणाकडे कोणते गुण आहेत आणि त्या पद्धतीने कुणाच्या पाठीवर कधी हात ठेवावा. आणि असाच हात ज्यावेळेला आम्ही शाळेत सुरुवातीला लागलो अतिशय सुरुवातीचा काळ होता सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. मी मुद्दामून आवर्जून या ठिकाणी सांगेन की त्यावेळेला तो विश्वास आमच्यावर दाखवणारे मुदंगे सर होते. त्या मुदंगे सरांनी ती संधी दिली आम्हाला. त्यावेळेला चुकलं तरी प्रत्येक वेळेला सर पाठीशी राहिले. मी मुद्दामून सरांचं नाव घेईन आणि मग त्यांच्यासारखे मुख्याध्यापक आम्हाला लाभले. मधल्या काळात गायकवाड सरही असतील ते काम होत नाही तोपर्यंत अस्वस्थ असायचे गायकवाड सर कारण चैन नाही पडायची. त्यानंतर धुमाळ सर आम्हाला मुख्याध्यापक लागले ते थोडेसे काम होईल अशा पद्धतीचे मुख्याध्यापक आम्हाला लाभले. मध्ये काही काळ कुलकर्णी सरांचा लाभला. अशा प्रकारे वेगवेगळ्या मुख्याध्यापकांच्या कारकिर्दीत काम करता आलं. पण तुमच्यामध्ये वेगळ्या गोष्टी अजून जाणवल्या त्या म्हणजे तुम्ही स्वतःही पूर्ण वेळ थांबून काम करून घ्यायचे. आलेली कोणतीही गोष्ट ती किती महत्वाची आहे हे समजून तुम्ही प्रायोरिटीने काम पूर्ण करून घ्यायचे. वेळ प्रसंगी सुट्टीच्या दिवशी बोलून काम पूर्ण करणे त्यासाठी नियमांचा धाक दाखवणे आणि हे सगळं केल्यामुळे स्पाफ असेल किंवा मुख्यमंत्री माझी शाळा असेल किंवा इतर अनेक गोष्टी आहेत त्या आपल्यामुळे घडल्या. सरकारी निर्माण सर सेवानिवृत्त होत आहे परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना 98 वर्ष झाले असं मला नाही वाटत. माझ्यापेक्षा जे तरुण
करून दिसत असं माझं मत. अजूनही त्यांची सेवा 4-5 वर्ष असायला पाहिजे होती असं मला वाटते. कुठे सर समोर बसले दोघांच्याही लवकर केस आलेलं नाही. फक्त त्यांच्यापेक्षा मी लहान असून माझी निर्णय केस केलेली तर वाईट वाटते काही. डाकेसरांच्या स्वभावाचं वर्णन करायचं झालं तर बहुरंगी असा त्यांचा स्वभाव आहे. फार चांगला असं म्हणणार नाही, फार वाईट असंही मी म्हणणार नाही, आणि मध्यम आहे असंही नाही म्हणणार. त्यांचा स्वभाव आंबट आहे, गोड आहे, तुरट आहे, खारट. कारण का एवढ्या मोठ्या संस्थेचं प्राचार्यपद स्वीकारणं ही काय खाण्याची गोष्ट नाही, फार मोठी जबाबदारी आहे. त्यांना संस्थाचा कशी तोंड द्यावं लागतं, शिक्षण तोंड द्यावं लागतं, राजकीय लोकांशी तोंड द्यावं लागतं, पालकाशी तोंड द्यावं लागतं. जे सर्व घटकांची तोंड देत असताना बऱ्याच अडचणी येतात. ती पुढची म्हणजे काटेरी मुकुट आहे. सरांनी अतिशय सुंदरपणे त्यांच्या 3-3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्राचार्यपद अतिशय सुंदर त्यांनी घोषवलेलं आहे. तसा त्यांचा आणि आमचा संबंध ते जेव्हा प्राचार्य झाले तेव्हापासून खाल्लेले. अगोदर एवढा संस्थेमध्ये नाच नाही, पण एवढा संबंध येत नव्हता. सरांच्या सोबत पाटील सर जसे बोलले मगाशी, या तालुक्याच्या परिसरामध्ये रोहा असेल, माणगाव असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये सरांच्या सोबत आणि गौड सरांच्या सोबत आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी गेलो. मला चांगलं आठवतं. सरांचा स्वभाव तो आहे काय, सर धार्मिक आहे, सांस्कृतिक त्यांचा स्वभाव आहे. म्हणून मगाशी म्हणले की त्यांचा बहुरंगी स्वभाव आहे. आणि सरांच्या पेक्षा सुद्धा नागरिकांचा स्वभाव अतिशय चांगला. त्याचं उदाहरण इथे देईल मी की 3 वर्षापूर्वी वाली सरांच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो बारामती, आणि 1 वर्षापूर्वी आम्ही आमची सहल गेली होती गणपतीपुळेला. या दोन्ही वेळेला आमच्या सोबत होते. त्यावेळी त्यांनी घेतलेली आमची काळजी आणि दिलेलं मायेचं प्रेम ते आम्ही कधी विसरू शकत नाही. म्हणून या दाम्पत्याला मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. त्यांना पुढच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सरांचा स्वभाव हसत खेळत असल्यामुळं सरांचे मित्र तसे भरपूर आहे. या पुढचं आयुष्य त्यांना गोड असं म्हणणार नाही की ज्यांचे मित्र जास्त त्यांचं आयुष्य चांगलं असतं असं म्हटलं जातं. म्हणून सरांचे संबंध सर्व घटकाचे पुन्हा एकदा मी सरांना त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. की तळा तालुक्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 मुख्यालय रिटायर होते. एक फुलपेसर आता या ठिकाणी बसले, त्यांचेही सेवानिवृत्तीचा समारंभ आहे मे अखेर. मुसळचे सुर्वेसर तेही सेवानिवृत्त झाले, मांदाडचे कांबळे सर सेवानिवृत्त झाले, आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असलेले चव्हाण सर, म्हणजे मी जेव्हा या 82 साली लागलो तेव्हा ते 9वी बसच्या वर्गात होते. त्यांचे या मे महिन्याचा सेवानिवृत्ती समारंभ आहे. असा हा एक तळा तालुक्यातील योगायोग आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये जेव्हा डापणे सर या ठिकाणी नियुक्त झाले त्यावेळी संस्था ही माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अंडर होते, आणि आपण त्यावेळी वेगळे झालेलो. त्यांची मान्यता ही त्यावेळी दोषी वकिलांच्या त्या संस्थेतून मिळालेली होती, आणि मी नोव्हेंबर 95ला मुख्यालयावर झालो. तेव्हा त्यांची मान्यता मी घेऊन आलो. ते स्वतः मी आणायला गेलो. तर तेव्हा ते एकदम ज्युनियर होते, आणि लोखंडे सर किंवा आमचे काही शिक्षकांनी या ठिकाणी उल्लेख केला, नवीनच होते, आणि मी नुकतंच मुख्यालयावर झाल्यामुळे 4-5 लोक माझे विरोधी गटातले होते. तर त्यामध्ये हे देखील सामील होते, पण मी कधी ते विरोधी आहेत असं मानलं नाही. एक भारतीयांचा एक योगायोग असा आला की ते अतिशय उत्साही असायचे. मी व्यक्ती निवडून त्यांना कामं द्यायचे. तर दिल्लीला जाण्याचा एक योग होता, भारतीयांचं एक ट्रेनिंग होतं, आणि त्या ट्रेनिंगसाठी कोणाचं नाव घ्यावं. तर मी त्यांना बोलून विचारलं, सर तुम्ही येणार आहात का, आणि तुम्हाला 26 जानेवारीचं परेड बघायला मिळेल, हा मान तुम्हाला मिळेल. तर ते तयार झाले, आणि खरोखरच चांगल्या रीतीने हे तिथून आल्यानंतर त्यांना हा परेड बघायला मिळालं, प्रजासत्ताक दिनाचं पंतप्रधानांना बघायला मिळालं. तर असे हे हरवूनही होते. जरी विरोधक असले तरी तात्पुरतं होतं भांडण आमचं, बाकी जास्त नव्हतं. परंतु वेगवेगळ्या उपक्रमामध्ये किंवा विज्ञान प्रदर्शन असो या याच्या सर्व कार्यक्रमामध्ये ते हिरिरीने भाग घ्यायचे. कुठे जायचं असेल तर ते सर मी जाईल असा हात वरती करायचे. असे ढापणे सर
सेवानिवृत्त झाले. मी जेव्हा मुख्यालयावर होतो 18 वर्षे, ते आता 2-2.5 वर्षच आहे. परंतु त्यावेळी ते माझ्याकडे बघून हसत होते. परंतु जेव्हा त्या खुर्चीत ते बसले तेव्हा कळायला लागले की मुख्यालयावर काय असते. आणि मग तेव्हा त्यांना कळायला लागले की अवघड आहे, सांभाळणं अवघड आहे. एक तर पदाधिकाऱ्यांना सांभाळणं, स्टाफला सांभाळणं, नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यानंतर पालक आहे आणि विद्यार्थी, या सर्वांच्या मधला दुवा हा मुख्याध्यापक असतो. मुख्याध्यापक हा पुष्पहाराप्रमाणे असला पाहिजे. दोरी म्हणजे मुख्याध्यापक, त्याला विणलेले सर्व फुलं म्हणजे त्याचा स्टाफ. तर मुख्याध्यापक हा फुलामध्ये इतका विणून जायला पाहिजे की तो दिसता कामा नये आणि सर्वांना सांभाळून घेऊन चालणारा मुख्याध्यापक असायला पाहिजे, तरच ही शाळा मोठी होते. आता प्रत्येक या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या काही संस्था आहेत, या संस्थेकडे पाहिल्यानंतर गोरेगावची संस्था म्हणजे की मोठी समोर डोळ्यासमोर येते. सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली म्हणजे की दादासाहेब गिरगे डोळ्यासमोर येतात. आणि अलिबागची संस्था म्हणजे की पाटील बंधू डोळ्यासमोर येतात. तसं या संस्थेचे वैशिष्ट्य आहे की या संस्था म्हणजे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नावाने ही संस्था ओळखली गेली पाहिजे असं माझं मत आहे. त्याचबरोबर शाळा ही मुख्याध्यापकाच्या नावाने ओळखली गेली पाहिजे, तरच ती शाळा मोठी होते. आणि या सर्व विकासाच्या कामामध्ये आपल्या त्यावेळेच्या सर्व स्टाफनी योगदान दिल्याबद्दल आज ही शाळा डेव्हलप झाली, विकसित झाली. प्राथमिकपासून म्हणजे KG पासून ते PG पर्यंत या ठिकाणी शिक्षण तालुक्यामध्ये भेटतं. आणि त्यामुळे आता त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या विषयासाठीचे पूर्वीच्या ज्या विषय आहेत, पॉप्युलेशनमध्ये डेव्हलप होतं, अतिशय मन मिळावं. आता ह्या पण आलेल्या आहेत, ह्या पण मन मिळवलं. अचानक त्या निघून गेल्या पहिल्यापासून. त्यांची जी मुलं आहेत त्या अतिशय दोन्ही मुली हुशार होत्या आणि चांगल्या मेडिकल क्षेत्रात त्या गेल्या. आणि गोष्ट म्हणजे आता त्यांना जावई पण आलेले आहेत, मुलगा पण चांगल्या पदावरती आता नोकरी लागेल. तर त्यांचं उर्वरित आयुष्य हे भरभराटीचे जावो आणि दीर्घ आयुष्य त्यांना लाभो. आणि भावी जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी हा वसा समोर ठेवून पुढची वाटचाल करावी म्हणून लोखंडे सरांना देखील या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे मनोगत पूर्ण करतो. काकणे सर 1995 साली आगस्ट 1995 साली आपल्या या विद्यालयात सुरू झाले. तत्पूर्वी 2 वर्ष मी 1993 BC हायस्कूलला शिक्षक म्हणून सुरू झालो. आणि काकणे सरांचा आणि माझा परिचय तसं मी 93 ज्यावेळी BCला लागलो त्यावेळी आम्ही वर कोणावर राहतो. BC तळ्याचा आणि आपला फारसा संपर्क नव्हता, कारण त्यावेळेचं दळणवळण काय होतं आपल्या सर्वांना जाणतात. जुने जाणते लोक आहात. दळणवळण काय होतं, सकाळी BC कोणी गाडी आली की संध्याकाळी असायची. त्यामुळे आम्ही कळायला काही येतच नव्हतं. आलो तर सकाळी आलो रविवारी की संध्याकाळी तिथे जाय 1 दिवसाचा आमचा कळ्यातला प्रवास असायला त्यावेळेस. त्यानंतर जसं जसं प्रगती होत गेली करायची काळात पूर्वीपासून नावाजलेला असतो. या विद्यालयाला अनेक मुख्याध्यापक माझ्या पहिल्या काळात असलेले मुख्याध्यापक होते. मोठे सर भागवत मॅडम ते मुख्याध्यापक होत्या मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस. आणि तदनंतर झालेले मुख्याध्यापकाचा एवढ्या काळात तुला जे मुख्याध्यापकाचा जास्त संबंध आलेला आहे. मोठे सरांनंतर काकणे सरांचा अतिशय जवळचा संबंध आला. तर संबंधाला येण्यापाठीचं कारणच असं आहे की आम्ही सोबत शेजारी राहतो, जवळजवळच राहतो. आणि त्यांचं कुटुंब माझं कुटुंब आणि यांचा स्वभाव माझा स्वभाव हा त्यांनाही माहीत आहे मलाही माहीत. तर कधी कधी कसं असतं ते न बोललेलं कोण असतं ते माहीत नसतं. आता मग या ठिकाणी सांगितलं मोठं दिसत विरोधी पक्षाची भूमिका आणि सरकारची भूमिका त्या पद्धतीनुसार आम्ही शेजार राहत होतो. ते शिक्षक परिषदेचे काम करायचे. एक शिक्षकाची संघटना असते, त्या शिक्षक परिषदेचे काम करायचे. आणि त्या शिक्षक परिषदेच्या विरुद्ध असलेली संघटना शिक्षक लोकशाही आघाडी त्याचा अध्यक्ष म्हणून हे काम करायचे. एकमेकाचा टोकाची भूमिका असलेली 2 संघटना त्या ठिकाणी आणि दोघंही एका शेजारी. तो वैज्ञानिक दृष्टिकोन कधी कधी आम्ही बाजूला ठेवतो. त्या ठिकाणी आम्ही ते काम करत होतो.
या विद्यालयामध्ये ते मुख्याध्यापक घेतलं. त्यांना मुख्याध्यापक 4-5 वर्षाचे अगोदर त्याच्या जवळ आले, पण ते लांब गेले. आता पाटील सरांनी वक्त चांद पे दाग है वो मगर जला नहीं देता, सूरज पे आग है वो मगर जला नहीं देता, खुदा के पास इंसाफ है मगर वक्त से पहले इंसाफ नहीं होता. आपल्याला ती वेळ यावी लागते. आपलं कर्तृत्व ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं होतं त्यावेळेस ती वेळ आपल्याला आली ते आपण करून दाखवलं. आणि या शाळेच्या शिक्षकाला एक वेगळी दिशा आणि दिशा देण्याचं काम आपण केलं. आपल्या अधिपत्याखाली आपल्याला या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा संतोष शाळा याचाही बहुमान आपल्याला मिळाला. अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम तुमच्या या अधिपत्याखाली घडलं गेलं. क्रीडा क्षेत्रात विविध विद्यार्थी नामांकित विद्यार्थी झाले आणि जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, विभाग पातळीवर या ठिकाणी गेलेले आहेत. आणि या संपूर्ण आपल्या कारकिर्दी झालेले आहे. आपण मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना मी आज मुख्याध्यापक पदावर काम करतो आणि त्यांच्याच दिवशी आम्ही दोघांची जन्मतारीख एकच आहे. एकाच दिवशी सेवानिवृत्त होणार आहे 31/5/2026. आज या ठिकाणी नियत वयोमानानुसार आमचे मित्र दिलीपराव ढाकणे हे आज निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या निवृत्त सोहळ्याप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात. क्या बताऊ कैसे बताऊ, क्या बताऊ कैसे बताऊ, मन गुमसुम सा हो गया, मन गुमसुम सा हो गया है, कैसे वो लम्हे बिखर गए कुछ पता भी नहीं चला. कळलं का किती वर्ष म्हणजे आपली निघून गेली कशी, त्याच्यामध्ये तुमची 31 वर्षाची सेवा या ठिकाणी झाली, कधी निघून गेली का कळलं नाही. आणि आज आजचा दिवस आहे तो आपला खास दिवस आहे. थोडासा भावनिक आहे, थोडासा आनंदमय. आज या ठिकाणी ज्यांचा आपण आज सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे ते आदरणीय ढाकणे सर, ते आणि मी सोबत या ठिकाणी तालुक्यामध्ये 1995 साली जॉईन झालो. मी अनेक मुख्याध्यापक झालो. माझी 31 वर्ष सेवा ही मुख्याध्यापक झालेली आहे. आणि ढाकणे सर शिक्षक म्हणून होते काही आणि आता 2-3 वर्षामध्ये त्यांना मुख्याध्यापक मिळालं. त्या ठिकाणी माझ्या आदरणीय गुरुवर्य मोठे सर आहेत, त्यांनी सांगितलं मगाशी की मी या शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेमध्ये मी 8वी ते 10वी पर्यंत शिकलो. माझं गाव जवळच आहे, गिरणे गाव माझं आहे. तिथून त्यावेळेला गाडी वगैरे नव्हती, तेव्हा दळण सोय नव्हती. आणि मी गिरणे गावातून शाळापर्यंत चालत यायचो. 3 वर्ष मी या ठिकाणी चालत येऊन मी शिक्षण घेतलेलं आहे. आजची परिस्थिती बघताय, गाड्या सर्व आहेत, गाडी नाही, मुलं घरी येतच नाही, चालणं होतच नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेतल्यानंतर या ठिकाणी 1995 साली मी पडवण हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकपदी रुजू झालो. ते अद्यापर्यंत आहे आणि माझी सेवा या ठिकाणी 31/5/26 रोजी संपन्न होणार आहे. या ठिकाणी सांगावं वाटतं की ढाकणे सरांबद्दल ज्यावेळेला मी मुख्याध्यापक संघाचा जिल्हा संघाचा मी जरा सचिव होतो आणि त्यामध्ये ढाकणे सर, फुलटे सर हे सदस्य म्हणून या ठिकाणी असताना आम्ही ज्यावेळेला फिरायला जायचो, आमचं अधिवेशन असायचं, मुख्याध्यापक चर्चासत्र असायची, त्यावेळेला आम्ही जात होतो. त्यावेळेला ढाकणे सरांबद्दल ते विशेष त्यांचं सांगायचं म्हणजे काय, ज्यावेळेस त्या ठिकाणी ते जातात
ते वेगळं सिच्युएशन काढत असतात. त्या ठिकाणी त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं वगैरे असं होतं की बघण्यासारखं होतं. आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपली 31 वर्ष सेवा या ठिकाणी झालेली आहे आणि या 31 वर्षाची सेवेमध्ये आपण निवृत्त होत आहात आणि आपला हा या आयुष्यातील जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा जो आहे, हा टप्पा आपण त्या ठिकाणी पार केलेला आहात. ढाकणे सर कुणाला आवडतात, कुणाला न आवडतात, विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये किंवा शिक्षकांच्या विरोधी पक्षाच्या भाषेमध्ये ते चिडखोर असतील, रागीट असतील, ठेकेखोर असतील, विद्यार्थी म्हणत असतील मारकुटे आहेत, अशा नाना त्याला उपमा दिल्या. पण तसे नाही हो. ढाकणे कोकणाच्या फणसासारखे वरून काटेरी पण आतून घरासारखे गोड असणारे ढाकणे सर, त्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत आहे. मला वाटतं त्यांच्या एका डोळ्यामध्ये आसू असेल आणि एका डोळ्यामध्ये हसू असेल. 31 वर्ष त्यांनी त्या काळामध्ये काढली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा सहवास लाभलेले ढाकणे सर, कारण माझ्याबरोबर त्यांच्या गप्पा होत असताना असे विषय होत असत. आज ढाकणे सर इथून निघून जात आहेत आणि मला वाटतं ते गोकुळात आहेत आणि तुमचा परिवार अक्रूराकडनं आलेला आहे आणि तो तुम्हाला घेऊन चाललाय. त्याच्यावर जी कविता होती क्रूरा अक्रूरा, तर तसं काही नाही आहे. तसं तुम्हाला त्यांनी आभरून म्हणत नाही, कारण तुम्ही त्यांना तयार तुमच्या गावाकडे घेऊन जाण्यासाठी आलेले आहात. गावाकडे घेऊन जात असताना सर तुम्ही सेवानिवृत्त झाले नाही आहात, कारण तुम्हाला 3 अपत्य आहेत. एक तुमची सुविध पत्नी आहे, मग कांचन, वृषाली आणि ऋषिकेश. आता ह्यांचा परिवार वाढलेला आहे. यांचा परिवार वाढल्यानंतर मग अशी कांचन सांगितलं ते रिटायर नाही झाले, ते आता तुमच्या मुलांसाठी लागणार आहे. त्यांना नातवंडाने खेळायचे, कारण आजोबा हा नातवंडांचा पाईक असतो. मला सगळ्यांना अनुभव असेल की एखाद्या तुम्ही आई तुमच्या मुलाला बोलत असाल, तुमच्या नातवंडाला आणि त्यांनी काही केलं तर त्याला कुरवडता, त्याची बाजू घेता, पण तुमच्या मुलाला तुमच्या सुनेला तुम्ही बोला. ढाकणे सर ती तुमच्यावरती जबाबदारी पडलेली आहे आणि ही जबाबदारी पडत असताना माणसाच्या मर्यादेनुसार रिटायरमेंट हे सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत. मग क्रिकेटचा खेळाडू असेल, आणखी कुठं अन्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याला रिटायरमेंट आहे. जसा जन्माला आला तसा तो ईश्वराला पण तयार होतो. नोकरीमध्ये सुद्धा जसा लागला तसं त्याला रिटायरमेंट आहे. आणि या काही गोष्टी भावनिक असतात. 31 वर्षाचं तुम्हाला प्रेमवासियांनी दिलेलं प्रेम, संस्थेने दिलेलं तुम्हाला प्रेम, यामधून एकदम बाहेर पडणं हे कठीण जातं. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रसंग येतच आहे. चव्हाण सरांना काय वाटणार नाही, त्यांचे तयार केले, त्यांची शाळा पण हीच आहे. मग अशी 2-4 गाणी जोरात बोलली. त्याला गाव पण त्यांचं तळा, त्यांना शेतात नोकरी पण मिळाली तळ्याच्या तालुक्यामध्ये. पण सर तुम्ही बीडवरून इथं आलात, अतिशय गोरगरिबीमध्ये कष्टामध्ये जीवन जगलं. तुम्हाला हे क्षेत्र तेवढं असताना तुम्ही सांगितलेला किस्सा की मी तमाशाच्या भरावरती नोकरी करत होतो. तुमच्यामध्ये मला तेव्हा ज्योतिबाचा नवस मधला सूर्यकांत मांडरे दिसला. तर तुम्ही या क्षेत्रात आले नसतात तर चित्रपट सृष्टीमध्ये असतात. त्यामध्ये सुद्धा रांगण व्यक्तिमत्व तुमचं होतं, अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तर सर लागले तेव्हा पहिले पुढच्या शिक्षकांकडे गाडी नव्हती. आमच्या त्यावेळेचे अध्यक्ष चेअरमन डॉक्टर मदन जोशी त्यांच्याकडे ती ॲम्बेसेडर कार होती. पण तेव्हा सर कमांडर जीप घेऊन आले होते. ती झाल्यानंतर त्यांनी पण ट्रॅक आणली होती. अशा निरनिराळ्या छंदी
गाड्यांचा असलेला माणूस म्हणजे आपला डाकणे सर. वेगवेगळ्या प्रकारचं कपडे घालायचे आणि अगदी जे पूर्वी काय करता नाही आलं ते पाचशे भागामध्ये जगणारे डाकणे सर. आणि अशा या डाकणे सरांना उदंड आयुष्य लावो आणि चांगल्या प्रकारे त्यांचा हा परिवार सुख समृद्धीमध्ये लाभो त्याला मी शुभेच्छा देतो. आणि डाकणे सर, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे तुमचं या संस्थेमध्ये काय नाव राहणार आहे असं नाही तर तुम्ही करणार आहात अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर तुम्हाला निवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. 31 वर्ष तुम्ही तळे विभाग शिक्षण प्रोत्साहन संघामध्ये सेवा केली. कोण काही म्हणू, पण या सेवेमध्ये तुम्ही हिरो ठरवत असा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त होतो. एक ऊसतोड कामगार, एक प्रायव्हेट गाडीवर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा ड्रायव्हर, चालक आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी काम करून बीडमधून डायरेक्ट कोकणामध्ये आणि ते पण तळ्यामध्ये आपण ही सेवा बजावली. शेवटी ज्याच्या नशिबी जिथे दिलेला असतात तिथे तो माणूस जातो आणि संपूर्ण तळ्यामध्ये अनेक विद्यार्थी तुमच्या निमित्ताने घडलेले मी पाहिले. तुमचा परिवार, तुमच्या परिवाराचं योगदान तळ्यामध्ये आहे. तर तुमचं योगदान ह्या संस्थेमध्ये 31 वर्ष आहे. कांचनच्या आईचं योगदान तळा तालुक्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही फक्त या संस्थेमध्ये 31 वर्ष काम केलं. कांचनच्या आईने तालण्यामध्ये आनंदवाडी, चोरसडा अशा तुमच्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे तुमच्या आणि आता ज्या वहिनी ज्या आहेत ह्या सर्वांचंच योगदान ह्या तळा तालुक्यामध्ये मोठं आहे. माणसाचं योगदान कधी मोठं ठरतं की जेव्हा तो अनेक माणसं घडवतो तेव्हा त्याचं योगदान मोठं ठरत असतं. तर या 31 वर्षामध्ये तुम्ही सायन्सचे शिक्षक होतात आणि सायन्स हा विषय हा फार महत्वाचा विषय आहे जीवनामधला. सायन्स आणि मॅथ्स मध्ये जो विद्यार्थी यशस्वी होतो तो भविष्यामध्ये बऱ्यापैकी पुढे जाताना आपल्याला दिसतो. तुम्ही शिकवलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर्स असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने स्थानापन्न झालेले मी पाहिले. वास्तविक पाहता तुमच्या आणि माझा एक परिवारामध्ये एक वेगळं नातं आहे. तुमची मुलगी कांचन आणि माझी मुलगी साई, मला सुद्धा एका वर्गामध्ये तुम्ही, बरोबर ना? त्या दोघी एका वर्गात असल्यामुळे कांचन लहानपणापासून आमच्या घरी येत असे आणि मी सभापती असल्यामुळे बाई प्राथमिक शिक्षका होत्या. त्यामुळे त्यांच्याशी असलेलं नातं असा हा त्रिकोण आपला जो काही चौकोन जो काही नात्याचा जो असतो तो पूर्ण झालेला आहे. तुम्ही त्या तळा तालुक्यामध्ये तुमच्या परिवाराने अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच तळा तालुका नेहमी तुम्हाला स्मरणामध्ये ठेवेल. अनेक विद्यार्थी तुम्हाला स्मरणामध्ये ठेवतील. आपण त्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना मगाशी आपण शिक्षक म्हणून काम केलं, त्याच्यानंतर मुख्याध्यापक या पदावर आल्यानंतर शिक्षक म्हणून काम करत असताना आपलं मत आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना तुमचं मांडलेलं तुम्ही मत ह्याच्यामध्ये तरी सत्ताधारी आणि विरोधक जरी आमच्या लोखंडे सर बोलले असले तरी शेवटी ज्या ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणची भूमिका आपली महत्वाची असते. ती ठिकाणची भूमिका तुम्ही व्यवस्थित बजावली याचा सुद्धा अभिनंदन आमच्या हा कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्लेख करू इच्छितो. मी तसं त्यांना जी 1-2 वर्ष त्यांच्यानंतर आलो असेल. खरं तर यावेळेस मला अजून एका मित्राची आमची आठवण येते ते म्हणजे आमचे मारुती डाकणे ज्यांनी माणगावमध्ये आणि ह्या दिलीपराव डाकणे सरांनी काळामध्ये जी काही नवीन मुलं आले होते, म्हणजे शिक्षक असतील, माझ्यासारखा एक नवीन लागलेला ग्रामसेवक असेल, त्यांना सांभाळण्याचं आम्हीच नव्हे तर आमच्या फॅमिलीलाही सांभाळण्याचं काम यांनी केलं. आमच्या मुलावर आमच्या बरोबर यांचेही संस्कार आहेत. आज आम्ही इथं माणगावात होतो, माणगावातून पनवेलला गेलो, पनवेलला जाऊन माझे आज दोन्ही मुलं एक MBBS होऊन एमडीची
तयारी करतो आणि दुसरा एक मुलगा जेजेला MBBS करतोय. खरं म्हणजे आमच्या कुटुंबावर या 2 माणसांचे आशीर्वाद आहे. अशा माणसाविषयी आम्ही काय करावं हा प्रश्न आमच्या समोर पडतो. कारण आमच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आमच्याबरोबर ते आमच्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला ज्यावेळेस अडचण निर्माण होईल, आम्हाला ज्यावेळेस कुठलीही अडचण असेल, मग ती मानसिक गरजेच्या आधाराची असेल, आर्थिक असेल, ती आम्ही एकमेकाशी समजून सांगून एकमेकाच्या अडचणी दूर करायचा नेहमी प्रयत्न केला. असे सन्माननीय दिलीप सरांना मी ढाकणे सर नाहीच म्हणत, शक्यतो दिलीपरावच म्हणतो त्यांना. कारण ते आम्हाला सवय लागलेली की आपल्या घरामध्ये कोणालाही आपण नाव बोलत नाही का, तर त्याचे नावाने बोलायची सवय असते की त्याची एक जिव्हाळा असतो, एक आत्मीयता असते. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो दिलीपरावच म्हणतो, त्यांना कधीच नावाने ते असतील किंवा मी माझ्या जेवढे फक्त जायभाईसर सोडले कारण आतापर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं आहे. शिक्षक म्हणून ते आदर्श आहेतच, पण एक मित्र म्हणूनही नक्कीच आदर्श आहेत आणि वडील म्हणून एक नक्कीच आदर्श आहे. कारण 3 मुलांना शिक्षण करून त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं शिक्षण होऊन त्यांना आपल्या कामासाठी प्रोत्साहन देणं हे सुद्धा एक सोपी गोष्ट नाही आजच्या कालावधीमध्ये. तीही त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. आणि आमच्या ज्या कांचनच्या आई होत्या त्यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते, आमचे घरगुती संबंध होते. किंवा आताच्या ज्या वहिनी आहेत त्या वहिनी पण त्यांचाही स्वभाव खूप चांगला आहे. कारण 1-2 वेळेस मला त्यांच्याशी त्यांच्या घरी मुक्काम करायची वेळ आली, 1-2 वेळेस मी त्यांच्याकडे थांबलो. मुलं तर समजा आपलेच आहेत आणि मुलाचा संबंध आमच्याशी आहेत, पण त्याचबरोबर दुसऱ्या वहिनी आहेत त्यांचाही स्वभाव खूप चांगला आहे. वहिनी फक्त एकच तुम्हाला रिक्वेस्ट असेल, मुलांना रिक्वेस्ट असेल, त्यांनी आतापर्यंत जे कष्ट केलेलं आहे त्याचं चीज होऊ द्या आणि त्यांना जेपर्यंत ते हयात आहे तोपर्यंत त्यांना दुःख होणार नाही. मानसिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या तो सक्षम माणूस आहे, आर्थिक दृष्ट्या त्याला गरज नाही कोणाची, परंतु मानसिक दृष्ट्या तो खचणार नाही याची सर्वांनी, तुम्ही 3 मुलं असतील, जावई असतील किंवा वहिनी असतील, यांनी सगळ्यांनी दक्षता घेऊन तो माणूस अजून आपल्यामध्ये अजून 50 वर्ष कसा आपल्या बरोबर राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो. आणि ढाकणे सर यांना भविष्यात पुढच्या काळामध्ये त्यांचं आरोग्य चांगलं अबाधित राहावं आणि नेहमी आमच्या संपर्कात राहावे असे मी ईश्वरचरणी भाऊ बाबाजी प्रार्थना करतो. ढाकणे आणि त्यांचा परिचय आतापर्यंत सर्वांनी वेगवेगळ्या अँगलने करून दिला आहे. ढाकणे सरांचं आणि माझं रिलेशन किंवा नातं आणि मैत्री खऱ्या अर्थाने आम्ही 1994 सालामध्ये इंग्लिश स्कूल अंबाने भांड्याचे इयत्ता 10वीचे वर्गमित्र आहोत. आता वर्गमित्र म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळे प्रकारचे गुण असतात. ढाकणे सरांच्या बाबतीत या ठिकाणी मला नमूद करता येईल, जे पिंडी ते ब्रह्मांडी. आज बऱ्याचशा वक्त्याच्या मुखातून ढाकणे सरांचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे गुण या ठिकाणी सांगता आले. तर या सगळ्या पैलूचं, या गुणांचं इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये असताना ते सगळे अनुभव या ठिकाणी अनुभवले आहेत. इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये असताना शरीरेषेने मी मोठा असायचो आणि ढाकणे सर लहान असायचे. म्हणजे शरीर त्यावेळी लहान होते, परंतु सगळी शाळा त्यांनी त्या ठिकाणी हसत ठेवायची. ज्या वर्गामध्ये जातील, पहिले नसेल तरी त्या वर्गामध्ये जाऊन काहीतरी बोलणार, काहीतरी कला करणार आणि बाहेर येऊन सगळा स्टाफ या ठिकाणी खूप हसणार. त्यावेळेचे जे प्राचार्यामध्ये या ठिकाणी लाभले किती सर, ते तर ढाकणे सरांचे एकदम आवडते. आणि 2 वर्गामध्ये जवळजवळ 80-90 विद्यार्थी असताना ढाकणे सर हे सगळ्यात प्रिय असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी गौरवले गेले आहेत. नंतर तिथून पुढे आमचा जो संबंध तुटला, 10वी पास झाल्यानंतर ते सायन्सला गेले, मी आर्टला गेलो. तिथून पुढे जी फुटाफूट झाली ती 1991 सालामध्ये आमची भेट झाली.
भेट होण्याचं कारण मी 91 रायगडमध्ये आलो आणि 93 सालामध्ये अहमददास बडे आमच्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झाले. चांद्रे या ठिकाणी बडे सर आणि मी स्टाफ मेंबर असताना बडे सरांच्या मुखातून नेहमी टाकणे सरांचं त्या ठिकाणी उल्लेख व्हायचा. नाटककार, समाजगीर आणखी वेगवेगळे उपमा त्या ठिकाणी दिली जायचे. आणि बडे सरांनी एक दिवस बोलता विषय नाही काढला की माझे मित्र डाकणे सर आहेत, म्हणजे दिलीप डाकणे आहेत, ते आता रायगडला आलेले आहेत, मग त्यांच्याकडे आपण एक दिवस जाऊया. असं करत असताना इंग्लिश स्कूल चांगली या ठिकाणी स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा योग आला आणि तिथे गायडन्स म्हणून तिने अहमददास बडे सरांनी यांना त्या ठिकाणी बोलवलं. ज्या वेळेला ही मूर्ती समोर पाहिल्यानंतर मी आश्चर्य झालो की ते म्हणत माझा मित्र आहे. आज मग तुझा मित्र असण्यापेक्षा माझा हा 10वीचा सवंगडी मित्र आहे. म्हणजे काही अर्थाने आतापर्यंत बरेचसे त्यांच्या हातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्य ठिकाणी झालेलं आहे. शिक्षक असताना हे बरेचसे कामं त्यांनी चांगल्या प्रकारचे भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी समृद्धीचं आयुष्य जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला या ठिकाणी अचानकपणे बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार, धन्यवाद. 1998 मध्ये आम्ही शाळेमध्ये आलो. शाळेमध्ये येण्याचा उद्देश एकच होता की या शाळेमध्ये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. तर या शाळेमध्ये माझी 3 मुलं चांगल्या पद्धतीनं शिकलेले आहेत. एक मुलगी BSc नर्सिंग रुबी हॉस्पिटलला करते, एक CA आहे आणि 12वीला आता मुलगा जो केलेला आहे, 12वी परीक्षा देईल तो पास होईल याची खात्री मी या सर्व स्टाफच्या वतीनं आणि शिक्षकांच्या वतीनं देतो. म्हणून मला या शाळेचा अभिमान आहे. आणि तिसरा अभिमान मला असा आहे की ज्या वेळेला मी पिट्स हायस्कूलला आम्ही असायचो, आमचा 10वीचा निकाल आता तळा आणि पिट्सही जसा भारत पाकिस्तानच सामना चालायचा. ज्या वेळेला पिट्स हायस्कूलचा निकाल लागायचा त्यावेळेला शाळेत संस्थेची लोक पहिलं विचारायचं तळ्याचा निकाल झाली बघितलं पिट्सईचं किती, पिट्सईचा तळ्यापेक्षा जास्तच असायचं. याचा अभिमान मला. शाळेचंही मी कौतुक करेन की प्रायमरी पासून 15वी पर्यंत शिक्षण या शाळेमध्ये दिलं. हायस्कूलचे शिक्षक, कॉलेजचे शिक्षक देखील मन मिळावं आहे. माझ्या विद्यार्थ्यांची पूर्ण त्यांनी 12वीला काळजी घेतलेली आहे. त्यांचाही धन्यवाद त्यांचं मानतो. त्यानंतर 1998 मध्ये पिंपळे साहेबांच्या खोलीमध्ये मी आणि ढाकणे सर आहेत. ढाकणे सरांचा स्वभाव, त्यांची लहान मुलं, माझी लहान मुलं दीपू, कांचन, ऋषी, रजित, धनश्री, त्यांचे पेट आणि ढाकणे सर आमची भाजीपासून देवाणघेवाण, पैशांपासून देवाणघेवाण. जर आजारी कोण पडलं तर त्याच्यासाठी धावाधाव करणारा हा माझा मित्र. एका खोलीमध्ये नंतर ते कुठं आले, बाथमध्ये आलेले आहे. असा हा माणूस आहे. त्याच्यानंतर त्याचा मनमिळावू स्वभाव, प्रेम, कधीही कुठल्याही वेळेला अडचणीला उपयोगी पाडणारा हा माणूस. त्याच्याजवळ परोपकारी वृत्ती किती असावी, कीर्तनाला व्हायला देणे देणे प्रामाणिक माणूस. मी एक संस्थेचा आज कार्याध्यक्ष असलेला अध्यक्ष आहे. संस्थेच्या पहिल्या मुख्याध्यापकापासून म्हणजे श्री टुमणे सर हे या संस्थेचे पहिले मुख्याध्यापक. त्याच्यानंतर झालेले बर्वे सर, आंबेडकर सर, बाबा जोशी, त्याच्यानंतर आंबेडकर सर, बर्वे सर, आखवे मॅडम, जोशी, भागवतबाई, त्याच्यानंतर कुलकर्णी, गायकवाड, धुमाळ सर आणि त्याच्यानंतर कदम स्वीकारले आणि ढाकणे सर. हे वेगवेगळे मुख्याध्यापक होताना सर्व मुख्याध्यापकांना बघितलेला माणूस, एकमेव माणूस मी आहे. या ह्याच्यात इथे
हजर असलेल्यांच्या चंद्रकांत ठाकूरच्या व्यतिरिक्त कोण नाही. तर त्या मुख्याध्यापकांच्या सगळ्या कारकिर्दा मी बघितलेल्या आहेत. अगदी प्राथमिक पासून म्हणजे पहिले तुंबळे सरांच्या ह्याच्यापासून मी बघितलेलं आहे. आणि माझा या शाळेशी संबंध आलेला, मी या शाळेचा माजी विद्यार्थी हा 1962 साली 64 साली मी या शाळेचा पहिला विद्यार्थी आणि 4 वर्षांनी मी या शाळेतनं माजी विद्यार्थी म्हणून पुण्याला गेलो. पण त्या कालावधीमध्ये जे हे मुख्याध्यापक लाभले, मला ज्यावेळी मुख्याध्यापक लागले आणि त्या मुख्याध्यापकांची प्रत्येकाची शिस्त ही वेगवेगळी होती. त्या प्राथमिक ह्याच्यात तुकडे सरांची ही प्रेमळ भूमिका, त्याच्यानंतर बाबा जोशींची आणि बर्वे सरांची. बर्वे सर म्हणजे एकदम कडक शिस्तीचा माणूस. मी एका ह्या संस्थेच्या संस्थापकांचा, प्राथमिक संस्थापकांचा मुलगा म्हणून कधी माझ्याशी ते एकजीव म्हणजे त्याला एकतर्फी किंवा बाजूला करून त्याला प्रायोरिटी देण्याच्या संदर्भात कधी नव्हते. जरा 11 वाजायचे कोठे राष्ट्रगीत सुरुवात झाली की जर लेट झाला तर बाहेर उभा आणि बाहेर हात पुढे केल्याशिवाय येतात की छडीचा फटका खाल्ल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नव्हता, असे असायचे. आणि त्यावेळी शिस्त होती. छडी लागे घमघम, विद्याही घमघम, त्याप्रमाणे त्याचा छडीचा वापर असायचा. पण कालांतराने हे बदल होत गेले आणि छडी गेली आणि आता प्रेमळ शब्द, जसे ठाकरे सर आज प्रेमळपणे, त्यांचा कडक स्वभाव असला तरी ते प्रेमळपणे विद्यार्थ्यांच्याकडनं सगळे ओळखून निवडून करून घ्यायचे. तालुक्यातले इतरही 2 म्हणजे चव्हाण सर आणि फुलपे सर पिक्चरमधलं, हे ह्या दोन्ही संस्था या आज 90च्या नंतर चालू झालेल्या अशोक लोखंडेंच्या निधनानंतर ह्या झालेल्या संस्था आहेत. दोन्ही संस्था त्या पद्धतीत आहेत. त्या पद्धतीतले तेही मुख्याध्यापक म्हणून आज रिटायर होते. या वर्षभरा म्हणजे मे अखेर रिटायर होतो. त्यांनाही त्यांच्या आयुष्यात शुभेच्छा आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यात दीर्घायुष्य लाभो ही त्यांच्या आज सांगायचं. ह्या मुख्याध्यापकाच्या कारकिर्दीत आणि ठाकरे सरांच्या या 31 वर्ष त्यांचा पाठवून करा. ही पूर्वी 31 वर्ष म्हणजे हे 95-96 लागले. त्यांच्याच वेळी ही जी संस्था तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ही सेपरेट होऊन म्हणजे मांडव तालुका एज्युकेशन सेपरेट होऊन तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाकडे आले आणि त्या ह्याच्यातून होमवेदक विद्यामध्ये ते पहिले शिक्षक पहिले शिक्षक आहेत. ते आज रिटायर होतात. त्यांच्या कारकिर्दीत त्या होमवेदक विद्यामंदिरचा विकास होतो. आज चांगल्या अवस्थेत केलेल्या कामामुळे काही मायग्रेशनमुळे आज आपल्या तालुक्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी. ते लागले त्यावेळी 1300-1400 विद्यार्थी या संस्थेमध्ये होते. त्यानंतर आजच्या मितीत 450 आहे. ही विद्यार्थी संख्या कमी होत असताना त्यांचाही सगळ्यात पूर्वी ते लागले त्यावेळी 40 शिक्षकांचा संच होता. आज 15-16 वर आलेला आहे. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना त्यांनी खंबीरपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये चांगल्या तऱ्हेने नेतृत्व गेले 3 वर्ष करून संस्थेच्या या मायग्रेशनच्या काळामध्ये चांगल्या तऱ्हेने संस्थेला उभारी देऊन संस्थेला दोन्ही तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला सॅकमध्ये ही बक्षिसं मिळवून दिली. याबद्दल संस्थेतर्फे मी त्यांचे धन्यवाद आभार मानतो. त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीबद्दल आता तर बरेच तुम्ही सगळ्यांनी पण सांगितलेलं आहे कसे होते काय होते त्या ह्याच्यात.
त्यांना उर्वरित आता त्यांच्या मुली आणि जावई आणि मुलगा यांनाही त्यांच्या बरोबर त्यांच्यासाठी तुमच्या ताब्यात देतो आम्ही. त्यांचा पण वेगळ्या तऱ्हेने चांगला सन्मानाने त्यांना आणि उर्वरित आयुष्य त्यांचं त्यांच्या शेताकडे लक्ष टाकून करतील अशा दृष्टीने बघा. त्यांची आवड पण ती आहे त्या दृष्टीने त्यांना बघा. तुम्ही मध्यंतरी बोललो त्याप्रमाणे त्यांच्या हे होता की तुम्ही पुढे जाऊन शेती करणार आहे गावाकडे, त्या दृष्टीने त्यांना पण हे करा. आणि तुमच्या आजोबांच्या याच्यानंतर खंबीरपणे त्याचप्रमाणे आज पण शेती करतील. 100 वर्ष शेती करू थोडी शुभेच्छा देऊ. मी कसा इथं राहिलो आणि मी कसा जगलो त्या गोष्टी मी फक्त आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. जास्त वेळ मी काही घेणार नाहीये, कारण आपल्या जेवणाची वेळ आहे. उपाशी पोटी ऐकणं फार कठीण आहे. मी 1/8/1995 या तळ्यामध्ये हजर झालो. त्यावेळेस भागवताई मुख्याध्यापक होत्या. नामदोषी गोरेगावला मी इंटरव्ह्यू दिला आणि 22 जुलैला या ठिकाणी मी आलो. आल्याच्या नंतर माझा पहिला दिवस, पण काही माणसं नेहमी असतात की त्यांना दुसऱ्या माणसांना जवळ करण्याची चांगली सवय असते. संध्याकाळची वेळ झाली आणि माझ्यासमोर प्रश्न पडला, आता मी काय करू, मी कुठे राहू. ते माझे मित्र आज या ठिकाणी हजर आहेत. मी त्यांना आदरणीय म्हणेल नक्कीच. शेंदे सरांनी एक छोटस घर घेतलं होतं भुलेवाडीमध्ये आणि मग शेंदे सर म्हणले, माझी इथे जागा आहे, माझे घर आहे, तुम्ही जा तिथं. पावसाचे दिवस होते, घराला ओव्हर आलेली होती. छोटस कपडे दिले, आंघोळ घेतले. रात्रभर भरपूर रात सावळे. पंखा होता तिथे. सकाळच्या पारी उठलो आणि निसर्ग पाहण्याची अतिशय सवय, निसर्गात रमण्याची सवय म्हणून सकाळीच उठलो आणि आता प्राप्त विधीसाठी जायचं. मग अशा वेळेला टॉवेल घेतला, ब्रश घेतला, साबण घेतली आणि ह्या मधल्या भागाने खाली गेलो. आता तिथे शिर्की गुरुजींचं घर आहे, त्याच्या खाली गेलो. कारण एवढं सुंदर पाणी वाहतंय, एवढा तो व्हळ वाहतोय. त्या व्हळामध्ये आता काय प्रश्न फ्रेश होऊन जायचं बोलतो. आणि सगळं होत असताना मी तोंड धुवून झालं, मला पाणी प्यायची वेळ आली आणि थोडीशी नजर माझी वरती गेली. जो काही प्रकार होता तो काही सांगणार नाही. असं मला वाटलं आपण आता पवित्र पाणी पिऊ, काय हरकत नाही. कारण सकाळच्या प्राप्त विधीसाठी ह्या गल्लीची लोक सगळी तिकडे जायची. ते पाहिलं, अतिशय वाईट वाटलं, आपण काय जीवन जगत. त्यानंतर हळूहळू मला डॉक्टरांनी बोलावून घेतलं, डॉक्टर मदन जोशी यांनी बोलावून घेतलं आणि माझ्या सर्व कुटुंबाची चौकशी केली. दवाखान्यात किती भाऊ आहेत, किती बहिणी आहेत, तुमचं लग्न झालंय का, शेती वगैरे सगळं सगळं मी विचारलं. आणि एकच विचारलं, सर तुम्ही आता आमच्या इथे राहणार का. मी फक्त राहणार का नाही राहणार. मग माडीवरची खोली तुम्हाला देतो आणि पैसे वगैरे नसतील तर संध्याकाळी या आणि वहिनीकडनं, म्हणजे वहिनी आपल्या प्रभाकर जोशींचे मिसेस, त्यांच्याकडनं पैसे घ्या आणि निवांत पगार होईपर्यंत अडचण येणार नाही. ही अशी महान व्यक्ती या ठिकाणी होती की बाहेरून आलेल्या माणसाला आपलं करणं ही त्यांच्याकडची कला होती. हा झाला त्यांचा. त्यानंतर या ठिकाणी मी काम करत असताना परत डॉक्टरने मला बोलावलं आणि सर तुमच्या मिसेस काही शिकलेले आहेत का. मी म्हटलं हो डिअर आहे. सर काही करू नका, तुम्ही तुमच्या मिसेसला आपल्या शाळेमध्ये सर्व्हिसला लावा, बाकी काही नाही, तुम्ही दोघे नवरा बायको या ठिकाणी काम करा. आतापर्यंत मी जोडीचीच लोक इथं ठेवली, मी सिंगलला शक्यतो ठेवत नव्हतो. आणि मग आता माझे मुख्याध्यापक गुरुजी म्हणून मी मुख्यंजय सरांकडे गेलो आणि मुख्यंजय सरांना विचारलं, सर मला दादा असं असं म्हणताय की काय करू. मुख्यंजय सरांनी सांगितलं, सर जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, अनेक मान अपमान सहन करावे लागतात. दोन व्यक्ती एका ठिकाणी सर्व्हिस करून त्यांचं कोणाचा एकाचा अपमान झाला तर एकाला तो सहन होत नाही. तुम्ही
एमपी कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्हाला संस्थेत नोकरी करण्याची गरज नाही. तुमच्या बाईने जिल्हा परिषदमध्ये लगेच नोकरी लागेल. ते गुरु ठरले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकलं आणि आमच्या विशेष 97ला जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिसला वाणी या ठिकाणी लागल्या. आता वाणी हे गाव थोडंसं अडचणीचं होतं. कसं दिवस काढायचे, गाडी नाही ठेवायला, रोज सकाळी आणायला जायचं, कधी पायी चालायचं, कधी असं बरेच प्रसंग यायचे. आताचे माझे अध्यक्ष त्यावेळेस त्यांच्या मिसेस सौ नेत्रावहिनी त्या झेडपी सदस्य होत्या आणि शिक्षण विभागावरती होत्या. मे महिन्याची सुट्टी लागली आणि त्यांच्याकडे गेलो. म्हटलं बहिणी, माझी मिसेस अशीच रोहा तालुक्यात आहे आणि मला जाण्या येण्याची अडचण येते, तर माझ्या मिसेसची बदली मानगाव तालुक्यात करावी. कारण त्यावेळेला आपला तळा तालुका नव्हता, मानगाव तालुका होता आपल्याला. नंतर आपल्या तालुक्याचं विभाजन झालं. त्या एकच शब्द म्हणजे सर, जाताना मला एक अर्ज आणून द्या तुम्ही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी अर्ज लिहून दिला. मे महिन्याची सुट्टी संपण्याच्या अगोदर माझ्या मिसेसची बदली रोहा तालुक्यातून मानगाव तालुक्यात झाली आणि नंतर सेल घेतले. सेल म्हणते सर, मानगाव तालुक्यात बदली झाली, मी आता तुमच्या मिसेसला तळ्यात घेणार आहे, पण मी सांगेल ते गाव तुम्हाला घ्यावं लागेल. मी थोडस कपाळाला हात लावला, कशाला बदली केली यांच्याकडे, आता कुठेतरी तेच टाकणार. तर त्यांनी सांगितलं, तारणा हे माझं गाव आहे आणि त्या गावात जायचं जावं लागेल. काही हरकत नाही म्हणून गेलो. 17 वर्ष माझ्या विशेष तारण्यामध्ये कार्यरत होत्या आणि तो उपकार करून मी तेलाचा थोडा घेतला आणि केशामध्ये 10,000 रुपये घेतले आणि शेतच्या घरी गेलो. त्यावेळेस आजी होत्या, त्या पुढची प्रश्न होईल. मी पहिल्यांदा पेढ्याचा पुढा त्यांच्या समोर केला, त्यांनी तो हातात घेतला आणि नंतर पिसाला हात लावून मी एकच शब्द बोललो की वहिनी तुमचं काय. आजी एकच बोलल्या, शेत होते ना तुम्ही, आजी मला एकच बोलल्या, सर आणि हे जर असं केलं असतं तर आज आम्ही इथे बसतो आणि खूप कुठेतरी ठरवतो. तुम्ही पेढ्याचा पोळा दिला, ही सुद्धा चूक केली, यातला अर्धाच पेढा पाहिजे. एवढ्या मोठ्या मनाची माणसं मला या ठिकाणी लाभली, एवढे कुटुंबासारखी मला सांभाळणारी माणसं या ठिकाणी लाभली, म्हणून मी या तळ्यामध्ये 31 वर्ष सर्व्हिस करू शकतो. त्याच्यानंतर शिक्षक म्हणून काम करत असताना कोथंबे सरांनी सांगितलं, आज शिक्षण विभागातील जे काही पुरस्कार असतात त्या सगळ्या पुरस्काराला मी पात्र झालेलो आहे. माझ्याकडे ते सगळे पुरस्कार मला मिळालेले आहेत. ही या शाळेने मला दिलेली फार मोठी संधी आहे. मी दिल्लीला गेलो, राजस्थानला गेलो, पंजाबला गेलो, हरियाणाला गेलो, मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो, मथुरेला गेलो. एवढं फिरण्याची संधी मला या शाळेने दिली, त्यामुळे मी मोठा झालो. त्याचबरोबर माझा विज्ञान विषय असल्यामुळे मी तालुका स्तरावरती विज्ञान विषयाचा सदस्य, जिल्हा परिषदेवर जिल्हा लेवलला सुद्धा सदस्य असल्यामुळे माझी सर्व तालुका आणि जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांची अगदी जवळता जोडली गेली आणि हळूहळू पिरसेच्या शिक्षकांशी माझे संबंध जोडले गेले आणि त्या शिक्षकांमुळे आणखी काम कसं करावं याची देखील मला संधी त्यांच्यामुळेच मिळाली. आज मी मुख्याध्यापक या पदावर काम करत असताना शब्दाने कोणाचीही ऋण फिरत नाही. एवढे ऋण माझ्यावरती माझ्या संस्था चालकांचे आहेत की जे आता भाषण करून गेले, चंद्रकांत रोडे, की ते माझ्यापेक्षा 2 वर्ष वयाने लहान आहे. माझ्या त्यांच्या कुटुंबातील त्यांची 2 मुलं, माझ्या 2 मुलं एकाच वर्गात होती, शिकायला देखील एकाच ठिकाणी होते. 12वी पर्यंत त्यांची मुलगी, माझी मुलगी एकाच ठिकाणी होत्या. पण माझ्या मिसेसची बदली व्हायची किंवा वेळ यायची त्यावेळेस फक्त मी रोडे साहेबांना रोडे साहेब असं आहे की रोडे साहेबांनी सांगायचं तुम्हाला कोणतं गाव पाहिजे तेवढं सांगा, त्या ठिकाणी तुमच्या मिसेसची बदली होईल. हे काम त्यांनी केलं. आणि जेव्हा मी आता मुख्याध्यापक म्हणून त्या पदावरती बसलो
आणि संस्थेचे अनेक पदाधिकारी बदलले. मी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना या संस्थेच्या पदाधिकाऱ्याने मला सर्वस्व बनवले, सगळे अधिकार मला दिले. फक्त शाळा ज्या परिस्थितीतून कोरोनाच्या काळातून चाललेली आहे सर, ती शाळा तुम्हाला बदलावी लागेल आणि ते बदलण्याचं काम तुम्ही करावं. मी काही स्वतःचा दिला नव्हता, परंतु मला माझ्या वडिलांकडून वारसा आलेला आहे. माझे वडील सहकारी साखर कारखान्यामध्ये एक खडबीर म्हणून काम करायचे की त्यांच्या हाताखाली 2-3 हजार लोक कामाला असायचे. आणि त्या लोकांना कशा प्रकारे ट्रीट करायचं, त्या लोकांकडनं कशी कामं करून घ्यायची हे त्यांच्याकडनं थोडंसं मला मिळालेलं असल्यामुळे आपण मुख्याध्यापक म्हणून कसं काम करायचं हे त्यापासून मी ठरवलं. आणि मी माझ्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या शाळेला पूर्णपणे न्याय देण्याचं काम केलं. सर्वांनी आता सांगितलं की या शाळेचा रिझल्ट बऱ्याच वर्षामध्ये थांबला होता. मी 94% इथपर्यंत विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावून 10वीचा कितीतरी वर्षानंतर 100% निकाल मी या शाळेचा माझ्या काळात लावून दाखवला. आणि जवळजवळ 20 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आले, रोज 25 विद्यार्थी हे फर्स्ट क्लास मध्ये आले होते आणि 100% निकाल त्यावेळेस लावला. त्याचबरोबर या शाळेला 2 वेळा मुख्यमंत्री माझी शाळा हा पुरस्कार देखील मिळवण्याचा मान माझ्या कारकिर्दीत मिळाला. आता हे श्रेय माझे एकट्याचं नाही, वावेकर सर बोलले. मी कॉम्प्युटरमध्ये अनभिज्ञ माणूस आहे, मला काही कळत, पण माझ्याकडे बघितलं कोणाला वाटलं नाही की ह्याला कॉम्प्युटर येत नसेल माणूस. तर मी माझं अज्ञान कधी उघडं पडून दिलं नाही. आणि वावेकर सर आवर्जून सांगितलं, त्यांना मी हाताशी धरायचो, त्यांच्याशी प्रेमाने बोलायचो, शाळेची थोडीशी गोळी त्यांच्याकडे जायचो. सर हे काम आपल्याला करावं लागेल, शाळेच्या जवळ राहतात, बाकी कुठलंही काम असेल करेल किंवा न करेल मला माहित नाही, पण शाळेसाठी खरोखर तांत्रिक काम करण्याची साथ मला जास्त कोणी दिली असेल वावेकर सर आणि माझी 2 मुलं स्वप्नील वरंदे आणि पुतळे दादा. आणि त्यामुळे मी आज कुठल्याही ऑफिसमध्ये आमच्या शाळेविषयी जे काही बोललं जात होतं ते सगळं पोषण काढलं आणि 1 नंबरची शाळा म्हणून मी नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट ज्युनियर कॉलेज आहे. ज्युनियर कॉलेजचा कुठेही काळीभर मला संबंध नाही, पण एवढे परिपत्रक घ्यायचे, औषध अनुदानित शाळा आहे, डिवायडीला जायचं, सगळं साहित्य घेऊन जायचं. आणि मला आता काही येत नाही, करायचं काय, फक्त पाटील सरांना बोलायचं, पाटील सर असं जायची सर व्यवस्था, गाडी 4 व्हीलर घेऊ, टेन्शन घेऊ नका, जेवण सगळं आपण करू, पद्धत आहे. सुतार असेल, प्रसाद सुतार असेल, किरण नागावकर, पाटील सर, बरेच शिक्षक ज्युनियरचे, ती सगळी टीम आम्ही एका गाडीत 5-6 जण इथून निघायचो. रात्री किती वाजता येईल सगळे सांगता येईल. अशा पद्धतीने मला सहकार्याने शिक्षकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे मी या शाळेची माझ्या पद्धतीने जी काही झाली असेल ती प्रगती करू शकतो. तर नियतीला काही गोष्टी मान्य नसतात, नियती ही वाईट असते. माझ्यावरती कारण नसताना निसर्गाने फार मोठं संकट आणलं आणि मी त्या काळात संकटात एकाकी पडलो. काय करणार, नाही आपण जगूही शकत नाही, नोकरी करू शकत नाही. पण माझे सहकारी चंद्रकांत रोडे साहेब आणि महेंद्र साहेब तरताजे, त्यानंतर माझे असणारे काही मित्र, प्रोफेसर सुद्धा असतील. आणि एका मित्राचा मी आवर्जून उल्लेख करील, काही शिक्षण नाहीये, साधं शिक्षण. आम्ही काही वर्ष शेजारी राहिलो, तो म्हणजे मनीष टेलर म्हणून आहे. या लोकांनी मला एवढी साथ दिली की सर तुम्ही काही करायचे तर मुख्याध्यापक पद पेरवायचे, अर्ध्यांगिनी गेलेली आहे, कोकणात राहायचंय, कसं राहणार, काय करणार, कसं आपण पद सांभाळणार, त्यापेक्षा सोडून द्या नोकरी, निघून जाऊ. पण महेंद्र असतील, रोडे साहेब असतील, ते रोज यायचे आणि 15-20 मिनिटं ऑफिसमध्ये माझ्यापासून असायचे. सर तुम्ही हे करा, सर तुम्ही
ते करा, सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही जायचं नाही. माणसाची प्रगती जर व्हायची असेल तर त्याला कुटुंबाची देखील तेवढी साथ लागते. स्वर्गवासी माझी आई 10 वर्ष माझ्या बरोबर इथे राहिली. माझ्या मुलांना तर सांभाळलं पण भावांच्या मुलांना देखील माझ्याजवळ तिने सांभाळलं. आणि त्यावेळेस माझे वडील असतील, माझे भाऊ असतील, यांनी माझ्या बहिणी असतील, यांनी मला अतिशय धीर दिला. मला जगण्याची त्यांनी तरी मला उमग निर्माण केली. आणि म्हणून मी आज या ठिकाणी माझी 3 मुलं यांना चांगल्या ठिकाणी पोहोचू शकतो. माझ्या 2 मुली BSc नर्सिंग झाल्या. मी एकच म्हणायचो, मुलींना तुम्ही डॉक्टर नाही झाला काही हरकत नाही, इंजिनियर नाही झालं, फक्त आपल्याला पगाराची मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची ते तुम्ही करा. पण तुम्ही जर म्हणत असाल की पैसे भरून पप्पा आमचा नंबर लावा, मी पैसे भरून कोणाला शिकवणार नाही, गव्हर्नमेंट थ्रू जर तुमचे नंबर लागत असेल तर मी कितीही खर्च करायला तयार. माझ्या मुलांनी माझा तो शब्द पाळला. आज माझ्या दोन्ही मुली मुंबईसारख्या परेलच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दोन्हीही आज कार्यरत आहेत. मी हळूहळू पुढे जात असताना मला बस जावई सुद्धा आलेले आहेत. माझे जावयांच्या बद्दल इतक्या लवकर चांगलं बोलणं थोडस मला हे वाटेल, पण खरोखर मला उत्तम अगदी माझ्या मनासारखे जावई सुद्धा मला मिळालेले आहेत की जे माझ्या स्वभावाला मॅच होत आहेत, माझ्या विचाराला देखील मॅच होत आहेत. त्यामुळे मला त्यामध्ये खूप आनंद वाटत आहे. आता राहिला माझा मुलगा, तो देखील आज उच्च शिक्षित आहे. तो सुद्धा केवळ या संस्थेच्या लोकांनी मला दिलेला आधार आणि मित्रांनी दिलेला एक आधार, यावर मी हे सगळं करू शकतो. जसं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मुलीला त्याची अर्धी अंगिणी असल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, माझी एक अर्धी अंगिणी मला अर्ध्यात सोडून गेली. आज माझी जी काही प्रगती असेल, मी आज जे काही उभा असेल, माझ्याकडे जे काही आज असेल, त्याच्यामध्ये माझ्या त्या पत्नीचा 50% सिंहाचा वाटा आहे. आणि आता उरलेला जो काही भाग आहे त्यासाठी मी आता पुनर्विवाह केला. त्या पत्नीचा देखील माझ्या या आयुष्यामध्ये उरलेला 50% वाटा 100% आहे. त्या देखील त्याच पद्धतीने कार्यरत आज माझ्या बरोबर आहे. हे सगळं मला या संस्थेने दिलं, या संस्थेमध्ये मी मोठा झालो. आणि म्हणून माणूस रोज विसरत नाही. म्हणजे तुम्ही मला बोलला थोडेसाहेब बोलले, मला कधीही कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही फक्त आवाज द्या. मी या शाळेच्या हितासाठी, शाळेसाठी, विद्यार्थ्याच्या हितासाठी मी केव्हाही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध राहील, हा मी आज तुम्हाला शब्द देतो. आणि मी जास्त काही नाही, पण या शाळेने मला जे दिलं त्या ऋणाचं पुन्हा व्यक्त करण्यासाठी पूर्ण फुलाची पाकळी कायमस्वरूपी निधीतून इयत्ता 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना, प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावं, त्यासाठी मी काही रक्कम आपल्याकडे ठेव म्हणून देत आहे. त्या रकमेचा आपण स्वीकार करावा अशी मी आपणास विनंती करतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.